नमस्कार, मी उमा आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे यू मॅटर. व्हिडिओच्या टायटलवरून आजचा विषय क्लिअर झालेलाच आहे. कोणत्याही जॉब इंटरव्ह्यूला जाताना नक्की काय बोलायचं, कसं बोलायचं, कशी उत्तरं द्यावीत, याविषयी आपल्या मनात अनेकदा प्रश्न असतात. आणि म्हणूनच हा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी केला आहे, ज्याद्वारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. जॉब इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन स्किल्सचा वापर कसा करावा, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचे कपडे घालून इंटरव्ह्यू द्यायचा, या सगळ्याविषयी आपण एक डिटेल्ड चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर का एखादा नवीन जॉब इंटरव्ह्यू द्यायचा असेल, त्याच्यासाठी जायचं असेल, तर नक्कीच या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होईल. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फक्त चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हळूहळू आपला सबस्क्रायबर बेस खूप वाढतो आहे आणि त्यामुळे मला नवीन नवीन विषय घेऊन यायला खूप मोटिवेशन मिळतं आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बघूया जॉब इंटरव्ह्यूला नक्की कसं बोलायचं, काय बोलायचं, या सगळ्याविषयी चर्चा करूया. लेट्स गेट स्टार्टेड. वळूया टिप क्रमांक 1 कडे. कोणताही एम्प्लॉयर किंवा कोणतीही कंपनी तुमच्या एज्युकेशनपेक्षाही जास्त तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमच्या स्किल सेट्सला जास्त प्राधान्य देते. म्हणूनच तुमचे जे स्किल सेट्स आहेत किंवा ज्याला मराठीत कौशल्य असा शब्द आहे, ती नक्की कोणती आहेत हे तुमच्या रेझ्युमेमध्ये नक्की इन्क्लूड करा. आता हे मी अगदी छान उदाहरण देऊन तुम्हाला नीट समजावून सांगते. फॉर एक्झाम्पल, आता समजा मी एका HR डिपार्टमेंटच्या जॉबसाठी अप्लाय करते आणि माझा आधीचा जॉब आहे, मी एक यूट्यूबर आहे. तर मी फक्त एवढं लिहून थांबणार नाही माझ्या रेझ्युमेवर की मी आधी एक यूट्यूबर होते. तर मी हे सुद्धा लिहीन की यूट्यूबर असल्यामुळे माझ्यात कोणती कौशल्य डेव्हलप झाली, कोणती स्किल सेट्स माझ्यात डेव्हलप झाली आणि त्या स्किल सेटचा आत्ता मी ज्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या जॉबला कसा उपयोग होणार आहे. लक्षात ठेवा, कोणताही एम्प्लॉयर या गोष्टीत जास्त इंटरेस्टेड असतो की त्या जॉबला लागणारी जी स्किल सेट्स आहेत ती तुमच्याकडे आहेत का. म्हणजेच काय, आता यूट्यूबर असताना माझ्यात कोणती स्किल सेट डेव्हलप झाली, तर मी लिहीन कम्युनिकेशन स्किल्स माझ्यात डेव्हलप झाली, क्रिएटिव्हिटी माझ्यात डेव्हलप झाली, लोकांबरोबर एम्पथेटिक कॉन्व्हर्सेशन म्हणजे लोकांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर संवाद कसा साधायचा, हे कौशल्य माझ्यात डेव्हलप झालं आहे. ही 3-4 एक्झाम्पल्स आहेत, याला स्किल सेट म्हणतात. आणि म्हणूनच अशी स्किल्स तुम्हाला तुमच्या रेझ्युमेमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. फक्त एक्सपिरियन्स किंवा जॉब टायटल लिहून थांबू नका. आणि कोणतंही तुमचं जे आधीचं काम आहे त्याचं कन्व्हर्जन स्किल सेट्समध्ये करा आणि ही स्किल्स तुमच्या रेझ्युमेमध्ये डेव्हलप करा किंवा रेझ्युमेमध्ये इन्क्लूड करा, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच एम्प्लॉयरच्या त्या तुम्हाला हायरिंग प्रोसेसमध्ये बघायला मिळेल आणि नक्कीच तुमचे चान्सेस जास्त होतील एम्प्लॉयर तुम्हाला हायर करण्याचे. एम्प्लॉयरने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं छान प्रकारे जर का तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टार मेथड म्हणजे काय हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे आणि स्टार मेथडनेच तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता ही स्टार मेथड म्हणजे नक्की काय. स्टार मेथड म्हणजे STAR, सिच्युएशन, टास्क, ॲक्शन आणि रिझल्ट मेथड. आता ही नक्की कशी वापरायची हे मी आता तुम्हाला सांगते. जर का मी तुमची इंटरव्ह्यूवर आहे आणि मी तुम्हाला जर का प्रश्न विचारला की तुमच्या आधीच्या जॉब सेटिंगमध्ये मला एखादं असं उदाहरण सांगा की तुम्ही तुमचे लीडरशिप कौशल्य दाखवलेलं आहेत आणि त्यामुळे एखादं टास्क चांगल्या प्रकारे तुम्ही कंप्लीट केलेलं आहे, असं कोणतंही एक एक्झाम्पल मला सांगा. तर जर का मी इंटरव्ह्यूवर आहे आणि तुम्ही एका ओळीत जर का उत्तर दिलं की हो त्यावेळेला ना गरज होती आणि मग माझा लीडर नव्हता, मग मी लीडरशिप दाखवून ती गोष्ट अचीव केली होती आणि सगळ्यांनी मला छान म्हटलं, असं जर का एक साधं सरळ तुम्ही उत्तर देताय तर तुमचे हायरिंगचे चान्सेस तुम्ही स्वतः कमी करून घेताय. अशा वेळेला अशा सिच्युएशनल प्रश्नांचं उत्तर स्टार मेथडनी द्यायचं असतं. स्टार मेथड म्हणजे काय, सगळ्यात पहिली स्टेप आहे सिच्युएशन समजावून सांगणं. म्हणजे ती परिस्थिती काय होती हे आधी नीट समजावून सांगायचं. आता मी काय म्हणेन, तर एकदा एका ब्रँडचा, माझ्या बाबतीत मी सांगते, एका ब्रँडला आम्हाला एक व्हिडिओ सबमिट करायचा होता आणि त्याची डेडलाईन खूप जवळ आली होती आणि तो ब्रँड खूप मोठा होता आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आम्हाला खूप अँगल्सनी शूट करून द्यायचा होता. क्रिएटिव्ह अशी त्याची स्क्रिप्ट प्रोसेस होती आणि त्यामुळे सिच्युएशन जराशी एकदम कॉम्प्लिकेटेड किंवा कठीण होती. ही झाली तुमची सिच्युएशन. नेक्स्ट तुम्ही टास्क तुमचा नक्की काय होता ते सांगायचं.
आता टास्क असा होता की मला तो व्हिडिओ एडिट करून ब्रँडला या डेडलाईनला सबमिट करायचा होता. पण झालं असं की माझा जो एडिटर आहे तो आयत्या वेळेला त्याला जमलं नाही एडिट करायला काही कॉम्प्लिकेशन्समुळे, आणि त्यामुळे मग ॲक्शनवर जायचं. ए म्हणजे ॲक्शन. मग मी काय केलं, मग सगळं एडिटिंग मी माझ्या हातात घेतलं आणि मी अख्खा व्हिडिओ एका दिवसाच्या कालावधीत तो अख्खा एडिट केला. ऑफकोर्स माझ्याबरोबर माझे छान कॉलिग्ज होते, माझे छान टीम मेंबर्स होते, ज्याच्यामुळे हे शक्य झालं. आणि मग चौथी गोष्ट आहे रिझल्ट म्हणजे आर. आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट असा झाला की आम्ही तो व्हिडिओ ब्रँडला अगदी छान प्रकारे सबमिट करू शकलो. आणि मी वेळेवरती लिडरशिप कौशल्य दाखवली, लिडरशिप स्किल्स दाखवली, त्यामुळे हा रिझल्ट मी अचीव करू शकले. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा ते अगदी सिस्टमॅटिक असतं. आणि ह्या प्रकारे जर का तुम्ही उत्तर दिलं तर इंटरव्ह्युअरला सुद्धा कळणार आहे की तुम्ही स्टार मेथड यूज केलेली आहेत, आणि त्यामुळे तुमचे हायरिंगचे चान्सेस तुम्ही जास्त करता आहात. त्यामुळे कोणतंही उत्तर सिच्युएशनल प्रश्नांचं जर का तुम्हाला द्यायचं असेल तर सिच्युएशन, टास्क, ॲक्शन आणि रिझल्ट या 4 स्टेप्सवर तुम्हाला ते उत्तर देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमचं उत्तर अतिशय सिस्टमॅटिक असेल, बाकीच्या लोकांपेक्षा वेगळं असेल, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही हायरिंगचे चान्सेस स्वतःचे खूप वाढवताय. वळूया मुद्दा क्रमांक 3कडे. कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना तुमचा पोशाख कोणत्या प्रकारे असला पाहिजे याविषयी आता आपण बोलूया. इंटरव्ह्यू ही एक अतिशय फॉर्मल प्रोसेस आहे, आणि त्यामुळे जर का एस्पेशली तुम्ही कॉर्पोरेट सेटिंगमध्ये जॉबला अप्लाय केलेला आहे तर तुम्ही फॉर्मल्स घालणं कधीही सगळ्यात बेस्ट असतं. स्त्रियांनी आत्ता मी घातलं आहे त्याप्रमाणे एखादं ब्लेझर घालू तुम्ही शकता, आणि पुरुषांना अगदी टाय वगैरे लावायचा नसेल तर ॲटलिस्ट एखादा शर्ट आणि त्यावर तुम्हाला ब्लेझर घालायचं असेल तर तसं तुम्ही घालू शकता. जर का तुम्हाला अगदी फॉर्मल क्लोदिंग करायचं नसेल तर आजकाल जी नवीन टर्म आहे ज्याला स्मार्ट कॅज्युअल्स असं म्हणतात. स्मार्ट कॅज्युअल्स म्हणजे काय, तुम्ही एखादा शर्ट घालू शकता, तुम्ही जीन्स तुम्हाला घालायची आहे तर तुम्ही जीन्ससुद्धा घालू शकता, पण ती जीन्स एखाद्या भलत्याच रंगाची नसली पाहिजे. त्याला रिप्ड जीन्स जी आता आजकाल खूप प्रकार आहेत तशी रिप्ड जीन्स नसली पाहिजे. थोडक्यात कॉर्पोरेट सेटिंगला ॲप्रोप्रिएट असं फॉर्मल ते स्ट्रक्चर पाहिजे. स्मार्ट कॅज्युअल जरी तुम्ही घालत असलात तरी मी म्हटलं त्याप्रमाणे बटन शर्ट वगैरे तुम्ही काहीतरी घालू शकता. स्त्रियांना जर का तेही करायचं नसेल आणि एखादा कुर्ता घालायचा असेल तर तुम्ही कुर्तासुद्धा घालू शकता. फक्त एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, फार फुलांचा भडक रंगाचा कसाही घालू नका, कारण त्या इंटरव्ह्यूवरचं सगळं लक्ष तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्या कपड्यांनी डिस्ट्रॅक्ट झाला नाही पाहिजे तो इंटरव्ह्यूवर. तुमच्या बोलण्याकडे, तुमच्या स्किल्सकडे त्याचं लक्ष जास्त गेलं पाहिजे. आणि त्यामुळे असं ॲप्रोप्रिएट क्लोदिंग तुम्ही करू शकता. एखादा परफ्यूम जर का तुम्ही मारून गेलात तर ऑफकोर्स ती एक छान गोष्ट असेल. आपलं स्वतःलाही खूप प्रसन्न वाटतं आणि रूममध्ये गेल्यावर इंटरव्ह्यूअरला सुद्धा कळतं की येस तुम्ही एफर्ट्स पुट इन केलेले आहेत आज यायला. त्यामुळे एखादा परफ्यूम तुम्ही मारू शकता. त्याचबरोबर स्त्रियांसाठी एस्पेशली कोणतीही भडक ज्वेलरी घालू नका. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे इंटरव्ह्यूअरचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल, त्याचं लक्ष डायव्हर्ट होईल. त्यामुळे अगदी स्टड्स ज्याला म्हणतात, आता मी ज्या प्रकारे घातलेत, मोती छोटूसे किंवा खडे असतील ते तुम्ही छोटूसे घालू शकता. हातात एखादा वॉच घालू शकता. आणि बूट्ससुद्धा अगदी फॉर्मल सेटिंगमधले ठेवा. फार हिल्सचे सँडल्स वगैरे असं काही करू नका. तर असं क्लोदिंग करून कोणताही इंटरव्ह्यूला तुम्ही जाऊ शकता. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. जर का इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये अशी एखादी सिच्युएशन आली की इंटरव्ह्यूअरने तुम्हाला एखादा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही आहे, तर काय करायचं? अशा वेळेला 2 चुकीच्या रिॲक्शन अशा असतात. सगळ्यात पहिली म्हणजे आपण एकदम घाबरून जातो, आपण गोंधळून जातो, आपण खालती बघायला लागतो, घाम फुटतो. अशी आपली पहिली रिॲक्शन असू शकते. किंवा दुसरी रिॲक्शन असू शकते की आपल्याला वाटतं की आता मी उत्तर नाही दिलं तर याला काय वाटेल, असं वाटेल का मी एलिजिबल नाही आहे, आणि म्हणून आपण काहीतरी गेसवर्क करायला लागतो. आपण चुकीची उत्तरं द्यायला लागतो किंवा असं काहीतरी बोलायला लागतो ज्याचा प्रश्नाशी काहीच संबंध नाही आहे. तर असं काहीही आपल्याला करायचं नाही आहे. जर का एखादं उत्तर तुम्हाला येत नसेल तर त्या इंटरव्ह्यूअरला अगदी प्रांजळपणे स्पष्टपणे सांगायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर आत्ता मला माहिती नाही आहे, पण डेफिनेटली इकडनं घरी गेल्यावर मी त्याच्यावर डिटेल्ड रिसर्च करेन आणि त्याच्यामुळे मला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की माहीत पडेल. हे जर का तुम्ही असं बोललात ना तर इंटरव्ह्यूअरला सुद्धा कळतं की येस एखादी गोष्ट जर का येत नसेल तरीसुद्धा ही व्यक्ती एफर्ट्स टाकायला इच्छुक आहे आणि म्हणूनच त्याला कळेल की तुम्ही एफर्ट्स दाखवताय.
त्यामुळे काहीतरी चुकीचं उत्तर देण्यापेक्षा किंवा गोंधळून घाबरून जाण्यापेक्षा ही गोष्ट कधीही चांगली. किंवा जर का तुम्हाला प्रश्नच कळला नसेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर नक्की काय असावं हे तुम्ही अनश्युअर असाल, तर तुम्ही त्याला प्रश्न रिफ्रेज करायला सांगू शकता. तुम्ही सरळ इंटरव्ह्यूअरला सांगू शकता की मला हा प्रश्न कळलेला नाही आहे, कुड यू प्लीज रिफ्रेज द क्वेश्चन फॉर मी. असं तुम्ही केलं की तो प्रश्न छान प्रकारे इंटरव्ह्यूअर सांगेल, समजावून सांगेल की नक्की मला काय विचारायचं आहे आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर कळेल आणि तुम्ही त्याप्रमाणे उत्तर देऊ शकता. त्यामुळे हा अप्रोच कधीही चांगला आहे. चुकीचं उत्तर देण्यापेक्षा किंवा अगदी घाबरून गोंधळून जाण्यापेक्षा सरळ सांगा की मी रिसर्च करीन, याच्यावर नक्की मला आत्ता माहिती नाही आहे आणि आय विल गेट बॅक. हे उत्तर कधीही चांगलं. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यूअर फक्त तुमची उत्तरं नाही तर ती उत्तरं देताना तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे हे सुद्धा जज करत असतो आणि म्हणूनच एक प्रॉपर बॉडी लँग्वेज असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरं देताना एक छान आय कॉन्टॅक्ट तुम्हाला मेंटेन केलाच पाहिजे इंटरव्ह्यूअर बरोबर. जर का मी तुमच्याशी बोलताना इकडे बघून बोलतेय, इथे बघून बोलतेय किंवा इथे बघून बोलतेय, तर तुम्हाला लगेच कळणार आहे की मी थोडीशी नर्वस आहे, मला आय कॉन्टॅक्ट करता येत नाही कारण मला उत्तरं देता येत नाही आहेत. तर असं करू नका. तुम्ही जे काही बोलाल ते अगदी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून अगदी कॉन्फिडेंटली बोला. दुसरी गोष्ट अशी आहे, हाताची घडी घालून इंटरव्ह्यूला कधीच बसायचं नाही. कारण सायकॉलॉजीमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही असं करताना तेव्हा तुम्ही स्वतःला रेस्ट्रिक्ट करताय आणि तुम्ही हा सिग्नल देताय की मला या कॉन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पटापट रॅपअप करा. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. मग काय करायचं, तुम्ही हात असे मांडीवर ठेवू शकता, तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ताठ बसायचं आहे. जर का तुम्ही खुर्चीत असे बसलात तर इंटरव्ह्यूअरला लगेच कळतं की या जॉबमध्ये जो चंटपणा अंगात पाहिजे, जो क्विकनेस पाहिजे, तो कदाचित या एम्प्लॉईमध्ये नाही आहे. थोडासा लथार्जिक, थोडासा आळशीपणा दिसतोय आणि त्याचा परिणाम नक्कीच हायरिंग प्रोसेसवर होऊ शकतो. त्यामुळे अगदी ताठ बसणं, स्माईल करणं, मध्ये मध्ये लक्षात ठेवून तुम्हाला हसायचं आहे, चेहरा प्रसन्न हसरा ठेवून बोलायचा आहे, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा आहे आणि हात मी म्हटलं त्याप्रमाणे असे मांडीवर ठेवायचे आहेत आणि तुम्ही कॉन्फिडेंटली तुमचा इंटरव्ह्यू देऊ शकता. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवा, ट्रस्ट मी, जेव्हा कोणताही इंटरव्ह्यूअर समोर बसलेला असतो तेव्हा या बारीक बारीक गोष्टींची सुद्धा तो एक नोंद करत असतो आणि त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत ज्याचा परिणाम तुमच्या हायरिंग प्रोसेसवर होऊ शकतो. त्यामुळे बॉडी लँग्वेजवर विशेष लक्ष द्यायचं आहे. प्रिपॅरेशन इज द की. इंटरव्ह्यूच्या दिवशी डायरेक्ट उठून डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन तुम्ही जर का बेस्ट रिझल्ट एक्सपेक्ट करत असाल तर तसं होणार नाही आहे. प्रिपेअर करणं अतिशय गरजेचं आहे. आता प्रिपेअर करणं म्हणजे काय, तर या बाबतीत मी एक छान तुम्हाला उपाय सांगते. इंटरव्ह्यू सिनॅरिओ प्रॅक्टिस करायचे. म्हणजे काय, जर का मला इंटरव्ह्यूअरने हा प्रश्न विचारला तर मी कशा प्रकारे उत्तर देईन, असे 10 प्रश्न त्या जॉबशी निगडीत तुम्हाला जे वाटत आहेत ते तुम्ही लिहून काढायचे. एस्पेशली व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, व्हॉट आर युअर वीकनेसेस, तुमच्या रेझ्युमेबद्दल मला सांगा. हे काही कॉमन प्रश्न आहेत आणि मग तुम्ही आमच्या कंपनीला कसं कॉन्ट्रीब्यूट कराल, तुम्ही या जॉबला का अप्लाय केलं, हे काही कॉमन प्रश्न आहेत. तर त्याची उत्तरं साधारण तयार करून ठेवा, म्हणजे तिथे गेल्यावर तुमची ततपप होणार नाही, तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकता. त्याचबरोबर काही जे वाक्य आहेत, थँक्यू म्हणायला शिका. आल्या आल्या त्यांना ग्रीट करा आणि कोणतंही पहिलं उत्तर इंटरव्ह्यूचं देण्याच्या आधी हे वाक्य नक्की बोला की ही ऑपॉर्च्युनिटी मला दिल्याबद्दल थँक्यू, इथे येऊन इंटरव्ह्यू देण्याची त्याबद्दल थँक्यू. ही अशी काही गोष्टी आहेत, या तुम्हाला कोणत्याही इंटरव्ह्यूला उपयोगी पडणार आहे. अशी काही वाक्य तयार करून ठेवा आणि प्रिपेअर्ड जा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की येस, मला कोणताही प्रश्न उद्या जर का विचारला तर त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, मी नक्कीच ते छान प्रकारे देऊ शकते. कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करा. पाहिजे तर घरच्या कुठल्या तरी मेंबरला समोर बसवा, त्याच्याबरोबर संवाद साधा, म्हणजे अगदी वेल प्रिपेअर्ड तुम्ही इंटरव्ह्यूला जाल. डायरेक्ट उठून तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे तो तुमच्या प्रोसेसमध्ये नक्कीच रिफ्लेक्ट होईल. आता एक अतिशय ट्रिकी प्रश्न आपण इथे डिस्कस करूया, जो इंटरव्ह्यूजमध्ये अगदी कॉमनली विचारला जातो आणि त्याचं उत्तर नक्की कसं द्यावं हे आपल्याला कळत नाही. आणि तो प्रश्न म्हणजे, ह्या जॉबसाठी तुम्हाला किती पगार अपेक्षित आहे. आता जर का तुम्ही कमी पगार सांगितलात तर तुम्ही स्वतःचं नुकसान करताय आणि जर का तुम्ही जास्त पगार सांगितलात तर तुम्ही हायरिंग प्रोसेस रिस्क करताय, कारण कदाचित ते तुम्हाला हायरच करणार नाहीत. मग याचं उत्तर कसं द्यायचं, तर तुम्ही असं म्हणू शकता की आत्तापर्यंत इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आणि माझे जे स्किल सेट्स आहेत
ते सगळे लक्षात घेता मी 50 ते 60,000 या रेंजमधल्या पगाराच्या जॉबसाठी इंटरव्ह्यूज देते आहे. त्यामुळे माझी तेवढी अपेक्षा आहे. पण जर का एखादा जॉब अतिशय सुंदर असेल, एक्सेप्शनल असेल, तर मी त्या टर्म्सवर निगोशिएट करायला सुद्धा तयार आहे. हे अतिशय डिप्लोमॅटिक उत्तर आहे, ज्याच्यामुळे डिस्कशनच्या प्रोसेसपर्यंत तुम्ही पुढे पोचता आणि ते तुम्हाला त्यांचा पेरोल सांगतील. आणि हे सगळ्या बाजूनी जर का तुम्ही बघितलात तर तुम्ही तुमची एक अपेक्षासुद्धा सांगताय, पण ॲट द सेम टाईम तुम्ही हे सुद्धा सांगताय की जर का जॉब चांगला असेल तर मी थोडंसं निगोशिएट पण करीन. त्यामुळे एक अतिशय बॅलन्स्ड असं हे उत्तर आहे आणि हे उत्तर तुम्ही नक्की इंटरव्ह्यूमध्ये वापरू शकता, हा जो ट्रिकी प्रश्न आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी. आणि आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. हा मुद्दा एस्पेशली स्त्रियांसाठी आहे. जाताना, कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना मेकअप मिनिमल करा. तुम्ही जर का भडक लिपस्टिक लावून गेलात, जर का तुम्ही खूप आय मेकअप करून गेलात, तर ऑब्व्हियसली ते फॉर्मल सेटिंगला तो मेकअप ॲप्रोप्रिएट नसणार आहे. मग अशा वेळेला काय करायचं, एखादी न्यूड लिपस्टिक तुम्ही लावून जाऊ शकता. एखादं लायनर तुम्हाला जर का लावायचं असेल तर तुम्ही लायनर लावू शकता, पण कोणतंही कलर्ड लायनर लावायचं नाही. कोणतंही ग्लिटर असलेलं कोणतंही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावायचं नाही. तुम्हाला हलकं ब्लश लावून जायचं आहे, नक्की लावून जा. पण मी म्हटलं त्याप्रमाणे जो नियम कपड्यांसाठी लागू होतो तोच मेकअपसाठी आहे. कोणताही भडक रंगाचा मेकअप आपल्याला करून जायचा नाही आहे. त्या सेटिंगला साजेसा असा मेकअप करायचा आहे, जेणेकरून इंटरव्ह्युअरचं सगळं लक्ष हे तुमच्या अगेन बोलण्याकडे राहील. तुमच्या मेकअपनी तो डिस्ट्रॅक्ट होणार नाही. त्यामुळे न्यूड अशी पॅलेट ठेवायची आहे कोणत्याही कॉर्पोरेट इव्हेंटला किंवा इंटरव्ह्यूला आणि त्याप्रमाणेच मेकअप करून आपल्याला जायचं आहे. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. आय होप की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा हा व्हिडिओ छान प्रकारे बघून जाल, छान प्रिपेअर्ड जाल. आणि लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स इज द की. स्वतःवर प्रचंड कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही इतके वर्ष जी काही मेहनत घेतली आहेत ती अशी वाया जाऊ देऊ नका, नर्वस होऊ नका आणि सगळं छान होणार आहे. आपण बेस्ट आहोत हे कायम लक्षात ठेवायचं आणि या ॲटिट्यूडने व्यवस्थित जा इंटरव्ह्यूला आणि नक्कीच तुम्ही त्याचा रिझल्ट बघणार आहात. आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.